तुम्हाला भीती नाही वाटत का? आपण असं चोरून भेटतोय? मी तिला विचारलं. त्यावरती फक्त हसली आणि म्हणाली, भीती वाटते तेव्हाच तर माणूस जिवंत असतो. तिचं ते एक वाक्य आणि ते 3 महिन्यात घडलेलं ते कृत्य माझ्या संसाराची राखरांगोळी करायला पुरेसं होतं. पण ती नक्की कोण होती? वाचा पूर्ण कथा. लग्न झालं होतं माझं. सुखाचा संसार सुरू होता. पण आयुष्यात मी स्वतःहून एका प्रकारची कटक शिस्त, डिसिप्लिन लावून घेतली होती. जिम, डाएट, कामाचे तास आणि माझं कुटुंब यातच मी मग्न राहायचो. माझ्या पिळदार शरीरयष्टीमुळे अनेक बायका माझ्याकडे कौतुकाने बघायच्या. मला त्याची जाणीव होती. पण मी कधीच कोणाला भाव दिला नव्हता. माझं एक तत्व होतं, मर्यादा पाळणं. पण त्या दिवशी माझं ते वर्षानुवर्षांचं तत्व एका क्षणात विरघळून गेलं. तो दिवस सुट्टीचा होता. पण घरात सुट्टीसारखं वातावरण नव्हतं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे सकाळपासूनच गडबड सुरू होती. घराच्या उंबरठ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला झेंडूच्या फुलाचं तोरण होतं आणि हवेत अत्तराचा, उदबत्तीचा आणि मोगऱ्याच्या गजऱ्याचा एक संमिश्र हवाहवासा वाटणारा दरवळ भरून राहिला होता. मी या सगळ्या गजबजाटात स्वतःला थोडं लांबच ठेवत होतो. हॉलच्या एका कोपऱ्यात खिडकीपाशी उभा राहून मी चहाचा कप ओठांना लावला होता. बाहेरून बायका नटून थटून येत होत्या. एकमेकींना वाण देत होत्या आणि त्यांच्या बांगड्यांच्या किलकिटाने अख्खं घर भरून गेलं होतं. मी तिथूनच बाहेर सावऱ्या उन्हाकडे बघत होतो. स्वतःच्याच जगात, स्वतःच्याच डिसिप्लिनमध्ये. तिने उंबरठा ओलांडला आणि जणू हॉलमधला प्रकाश थोडा बदलला. तिने पिवळ्या धमक रंगाची सिल्क साडी नेसली होती. तो पिवळा रंग तिच्या गव्हाळ वर्णावर उठून दिसत होता. इतर सर्व बायकांनी परंपरेप्रमाणे केसाचा घट्ट आंबाडा घातला होता. पण तिने आपले काळेभोर लांबसडक केस खांद्यावर मोकळे सोडले होते. ते केस तिच्या चेहऱ्यावर वारंवार येत होते आणि ती अत्यंत नजाकतीने ते मागे सरकवत होती. ओठांवर लावलेली ती फिकट गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावरचं छोटंसं कुंकू. तिचं रूप साधं होतं पण कमालीची ओढ लावणारं होतं. वय असेल साधारणतः 35च्या आसपास. ती माझ्या आईजवळ गेली. तिच्या पाया पडली. हसून काहीतरी बोलली. पण त्या हसण्याकडे मी जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा मला जाणवलं की ते केवळ ओठावरचं हसू होतं. डोळ्यात मात्र एक गूढ शांतता होती. जणू काहीतरी खूप खोल दडलं होतं. मी चहाचा घोट घेणार इतक्यात तिने मान वळवली. 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद. जणू काळ तिथेच थांबला होता. हॉलमधला तो गोंधळ, बायकांचे आवाज, ते सगळं अस्पष्ट झालं. मला फक्त तिचे 2 गडद डोळे दिसत होते. मी संकोचाने नजर वळवली. खिडकीबाहेर बघू लागलो. पण मला माझ्या पाठीवर तिची नजर टोचत होती. तिने माझ्याकडे बघणं सोडलं नव्हतं. माझं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडू लागलं होतं. थोड्या वेळाने आई कामात गुंतली आणि ती संधी साधून मी माझ्या दिशेने चालत आली. ती जशी जवळ आली तसा तिच्या अत्तराचा एक मंद मोहक वास माझ्या नाकात शिरला. सुंदर घर आहे तुमचं, ती अगदी जवळ येऊन म्हणाली. तिचा आवाज रेशमासारखा मऊ होता. मी वळून तिच्याकडे पाहिले. ती घराच्या सजावटीकडे किंवा भिंतीकडे बघत नव्हती. तिची नजर थेट माझ्या डोळ्यात होती. जणू ती माझ्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत होती. मी फक्त एक कोरडं थँक यू म्हटलं. पण त्या एका क्षणात मला जाणीव झाली की माझं जे डिसिप्लिन मी आजवर जपलं होतं ते या एका अनोळखी नजरेसमोर ढासळू लागलं आहे. कार्यक्रम संपला. बायका निघू लागल्या. ती सुद्धा निघाली. पण दारातून बाहेर पडताना तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. फक्त एक क्षण. पण त्या एका नजरेत हजारो शब्द होते. जणू तिने मला सांगून टाकलं होतं की ही फक्त सुरुवात आहे. त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर पुढचे काही दिवस मी एका वेगळ्याच स्थितीत होतो. जिममध्ये गेलो तरी वजन उचलताना तिची ती नजर डोळ्यासमोर यायची. माझं डाएट, माझी शिस्त सगळं काही विस्कळीत झालं होतं. तिचा नंबर मला एका मित्राकडून किंवा कदाचित फेसबुकवरून मिळाला. हे सांगणं आता जड आहे. पण महत्वाचं हे आहे की आमचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला ते फक्त कशी आहेस किंवा काय चाललंय इथपर्यंत मर्यादित होतं.
पण हळूहळू मेसेजेसचे रिप्लाय तासनतास लागले. आम्ही बाहेर भेटू लागलो. सुरुवातीला त्या भेटी एखाद्या योगायोगासारख्या भासवायचो. कधी भाजी मार्केटमध्ये तर कधी एखाद्या मंदिराच्या कट्ट्यावर. पण नंतर त्या भेटी मुद्दाम होऊ लागल्या. घरून खोटं बोलून काम असल्याचं सांगून आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो. एका रविवारी दुपारी आम्ही शहराबाहेर एका कोपऱ्यात असलेल्या शांत कॉफी शॉपमध्ये भेटलो. तिथे फारशी गर्दी नव्हती. फक्त हलका म्युझिक वाजत होतं. आम्ही खिडकीपाशी बसलो होतो. बाहेरून कोवळी केशरी ऊन खिडकीच्या काचेवर आत येत होती आणि थेट तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं. तिचे ते मोकळे केस त्या उन्हात चमकत होते. ती कॉफीचा मग दोन्ही हातांनी धरून फक्त माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची शरम होती, पण त्याहून जास्त एक अस्वस्थ करणारी ओढ होती. माझ्या मनात अपराधीपणाची भावना सतत टोचत होती. मी टेबलवरचा तिचा हात हळूच धरला आणि विचारलं, तुला भीती नाही वाटत? आपण असं लपून छपून भेटलोय. कुणी पाहिलं तर? घरी काय सांगशील? माझा आवाज थोडा थरथरत होता. माझं घर, माझी बायको, तिचं कुटुंब हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं होतं. तिने एक खोल श्वास घेतला. तिने नजर खाली वळवली नाही. उलट ती अधिक तीव्रतेने माझ्याकडे बघू लागली. तिच्या ओठावर एक केविलवाणं पण सुंदर हसू होतं. भीती? ती हळूच पुटपुटली. भीती तर रोजच वाटते मला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. भीतीपोटीच मी इतकी वर्ष जगली. पण जेव्हा मी तुझ्या समोर असते तेव्हा ती भीती कुठेतरी विरघळून जाते. तुला ठाऊक आहे, भीती वाटते तेव्हाच तर माणसाला जाणीव होते की तो अजून जिवंत आहे. आणि आज मला खूप जिवंत वाटतंय. तिच्या त्या उत्तराला एक अनामिक दुःख होतं, जे मला तेव्हा पूर्णपणे कळलं नव्हतं. तिने माझा हात घट्ट धरला. त्या क्षणी मला जाणीव झाली की ही केवळ एक साधी भेट नाहीये. आम्ही दोघंही अंगीशी खेळत होतो. हे माहीत असूनही आम्ही मागे हटायला तयार नव्हतो. बाहेरचं ऊन हळूहळू मावळत होतं, पण आमच्यातील एक नवीन ओढ मात्र अधिक गडद होत चालली होती. तिच्या त्या शांततेत एक प्रकारची जादू होती, जी मला माझ्या रोजच्या धावपळीच्या आणि नीरस आयुष्यात कधीच लाभली नव्हती. ती मला समजून घेत होती. मला जज न करता माझं बोलणं ऐकून घेत होती. त्या कॉफी शॉपच्या त्या छोट्याशा कोपऱ्यात आमचं एक वेगळं जग तयार झालं होतं, जिथे समाजाचे नियम आणि घरची बंधनं तात्पुरती तरी बाद झाली होती. ती फक्त हसली, हळूच म्हणाली, भीती वाटते तेव्हाच तर माणूस खऱ्या अर्थाने जगतो. मला तिच्या बोलण्याचा अर्थ तेव्हा कळला नव्हता. तिच्या सहवासात मला एक अशी शांतता मिळायची, जी मला माझ्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. ती मला समजून घ्यायची. मी त्याला माझी स्वप्न सांगितली, माझी अपयशाची भीती सांगितली, आणि मग एक दिवस आम्ही एका अशा वळणावर आलो जिथे विवेकाचे सर्व बांध फुटले. तो क्षण नेमका काय होता? आनंद की पश्चाताप? आजही मला त्याचं उत्तर देता येत नाहीये. तो एक प्रकारचा मोक्ष होता. जणू जन्माची तहान भागली होती. पण त्याच वेळी मनाच्या कोपऱ्यात एक सुई टोचत होती, पश्चातापाची. आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे माहीत असूनही आम्ही थांबलो नाही. मला जगाचा पूर्ण विसर पडला होता. माझी बायको, तिचं कुटुंब, समाज हे सगळं त्या खोलीच्या दरवाजाबाहेर थांबलं होतं. आत फक्त आम्ही दोघं होतो. दोन उघड्या पडलेल्या भावना. आम्हाला फक्त एकमेकांचा सहवास हवा होता. शरीर एकमेकात मिसळत होतं, पण त्यापेक्षाही जास्त आमची दुःख एकमेकात विरघळत होती. तो प्रसंग केवळ शारीरिक नव्हता, तर ते एका अशा सुटकेचं समाधान होतं ज्याची आम्हा दोघांनाही नितांत गरज होती. 3 महिने हे असंच सुरू होतं. पण अचानक एक दिवस तिचा फोन आला. बंद झाला. मेसेज डिलिव्हर होईनात. मी अस्वस्थ झालो. वेड्यासारखा तिला शोधू लागलो. एका आठवड्यानंतर तिचा एक छोटासा मेसेज आला. मला माफ करा, मी शहर सोडून जाते, कायमची. मी तातडीने कॉल केला. यावेळेस फोन लागला. पलीकडून तिचा आवाज थरथरत होता. काय झालं?
कुठे चाललीस तू? मी ओरडून विचारलं. माझ्या नवऱ्याला कॅन्सर आहे, ती रडत म्हणाली. 3rd स्टेज. मला आता पूर्ण वेळ त्यांच्यासाठी असायला हवं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुला हे माहीत होतं? जेव्हा आपण भेटत होतो तेव्हाही? हो, ती हुक्का आवरत म्हणाली. कारण मला एकदा तरी स्वतःसाठी जगायचं होतं. गेल्या वर्षभरापासून मी फक्त त्यांच्या मृत्यूची वाट बघत एकटी रडत होते. कुणाला काही सांगता येत नव्हतं. तुमच्यासोबत मला पुन्हा एकदा श्वास घेता आला. आता मला त्यांच्या मरणाशी लढण्यासाठी ताकद मिळाली आहे. मला विसरून जा. फोन बंद झाला. नंतर त्या रात्री मी खूप वेळ छताकडे बघत पडलो होतो. माझी बायको शेजारी गाढ झोपली होती. मला तेव्हा कळलं, ती बाई चुकीची नव्हती आणि मीही नव्हतो. ती फक्त एक थकलेली, एकटी पडलेली आणि जगण्यासाठी असुरलेली व्यक्ती होती. आणि मी तर फक्त माझ्या शिस्तीचा खोटा बुरखा पांघरलेला एक सामान्य माणूस होतो. ती पुन्हा कधीच परत आली नाही. तिचा नवरा वाचला की नाही मला माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की माहीत आहे. काही भीती आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपण खरोखर कोण आहोत याचा आरसा दाखवण्यासाठी येतात. जर कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मेरे कहाँ गए?